रेनोव्हेशनचं काम चालू आहे ना, अशी परिस्थिती. हे पहिल्यापासून असं आहे तसं होतं आणि विहीर पण होती, मी बघितलेली पहिलीच. पण हे सगळं चेंज करता येते आत्ता. हो, हे त्यांचं वाडा होता, हे स्टेप वगैरे सगळं होतं, फक्त हे भिंत बांधतात ते. आणि इकडं जोरात काम चालू आहे. ते स्मारक हे वाला ते स्मारक ते इथं राहायचे का? मग त्यांचा राहता वाडा आहे रे ते. वाडा आहे ना. ATM मधून पैसे काढले आम्ही, जवळपास आम्ही ना 9,000 रुपये काढले कॅश. कारण ते 8,900 होते, ते निघत त्याच्या अकाउंटवर संतोषच्या. आम्ही माझं आहे ना यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं आणि मला आहे ना जवळपास $106 पहिलं पेमेंट भेटलं. आता पहिलं पेमेंट म्हणलं काहीतरी पहिलं हे साधं होतं रे, आता चांगलं बांधतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना 10:30 वाजल्यात. आत्ता संतोष शेट्टी मी चाललो आता खेडला, म्हणजे राजगुरुनगरला. ते राजगुरूंचं आपलं स्मारक आहे ना, तिथं त्यांचा राहता वाडा आहे, तिथं चाललो आहे आम्ही. का चाललो आहे? कारण माझं आहे ना यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं आणि मला आहे ना जवळपास $106 पहिलं पेमेंट भेटलं. आता पहिलं पेमेंट म्हणलं काहीतरी आपण अशा ठिकाणी द्यायचं की ना, खरंच आपल्याला त्यात नाही का डोनेट करायचं होतं खरं तर मला ते पैसे. कारण मी प्रत्येक वेळेस आम्ही करत राहतो, पण यावेळेस म्हणलं की आपण राजगुरूच्या स्मारक जे होत आहे ना त्याला आपण डोनेट करूया. म्हणजे जेवढं आपल्याला पॉसिबल आहे, समथिंग 8,900 रुपये मला भेटले टॅक्स फिक्स कापून बिपून जे यूट्यूबकडून पहिलं पेमेंट मी आत्ता, त्यासाठी आपण डोनेट करू म्हणलं. मग आमच्या ओळखीचं मी स्टेटस पण ठेवलेलं इंस्टाग्रामला की जो कोण ओळखीचा असेल कमिटीवरचा त्याला मला त्यांचा नंबर द्या वगैरे वगैरे. पण कुणाकच नाही आहे, कुणी मला रिप्लाय नाही दिला. त्याच्यामुळे मग डायरेक्ट चाललो आता तिथं जाऊन चौकशी करू आणि जर कोण सापडलं तर त्यांना आपण पेमेंट आहे ना आपण हे करू, हँडओव्हर करू त्यांना. आता माझ्याकडं अरे गाडी ठोकली असते, जवळून गेलं ते बावट. आता माझ्याकडे ना कॅश नाही, पण संतोषात ATM आहे, त्यातून कॅश विड्रॉल करू आपण. आतून चाललो आत्ता. आतून रोड आहे ना, इथून ब्रिज आहे एक नवीन झालेला. मेन राजगुरुनगर म्हणून जाणार तिकडून हायवेवरून. तिथून मकर गर्दी असतात नाही का. आणि हे समोर दिसतंय ना हे स्मारक रस्ता नवीन झाला का रे? रस्ता नवीन झाला वाटतं. हो, हा इथे एक ब्रिज झालाय नवीन. मला वाटतं ह्या जवळ जात असेल तिथं, एकदम जवळ. वळून घेऊ गाडी आपण. इथून एक ब्रिज आहे पुढं राईट साईडला. हे 2 गाव इकडे ना पुढे 2 बिंदे. 2 इकडे. आम्ही आलतो इथे घाटात एकदा. 2 इथून वळू आपण. ATM बघ फक्त इथे आम्ही काय नाही सांगत आहो असणार की. मग इथंच बघू. लेफ्ट साईडला ब्रिज नवीन झाला आता. होय स्मारक आहे त्यांचं बरोबर. होय पुढं होय दिसत नाही रिनोव्हेशनचं काम चालू. ते स्मारक होय हे वाला ते स्मारक. ते इथं राहायचे का? मग त्यांचा राहता वाडा आहे रे ते. वाडा आहे ना. ते राहतं घर आहे त्यांचं तिथं. त्यांचे वंशज असतील ना. आहे की त्यांची पूर्ण वंश ओढलेली तिथं. एकदम जवळ आहे रे रस्त्याच्याच. तर कसं काय वरून जायला लागेल मग. आत्ता बनवलं वाटतं बरं का. मागलं एवढं नव्हतं नीट राव. मी 2दा आलतो, 2 वेळेस येऊन गेलो इकडं. जसं इथे ॲक्सेसचा ATM भेटला आम्हाला. तो कोणचं बँक अकाउंट आहे? बडोदा बँक. एक सेकंड. आहे कोण नाही, एकटेच आहे. ATM मधून पैसे काढले आम्ही, जवळपास आम्ही ना 9,000 रुपये काढले कॅश. कारण ते 8,900 होते, ते निघत त्याच्या अकाउंटवर संतोषच्या. आम्ही एनवलप घेतला आम्ही इथून
आता जायचं आपल्या स्मारकाजवळ जायचं डायरेक्ट. त्यांचा राहता वाडा आहे ना, तू ना आता जरा विचार जायला लागेल, कारण रोड माझ्या लक्षात नाही आता. नेमक्या नाही, जरा गल्ल्या बारीक बारीक आहे. एक सेकंड सांगतो शेट, गर्दी राहू झाली. बसा. आता विचारित जायला लागेल तू आत. झाला इथूनच रिटर्न मार्केट डायरेक्ट खाली. नाही ना, ते तरी होणार नाही, बरोबर घरा पुढे जाईन. काय गाडी आपली इकडून गेली. असं आहे का? हा, एकदा मागल्या वेळेस गेलो गाडी डाय घरा पुढे लावली होती मी. थोडं चालायचं फक्त रे, फक्त तिथे विचारित जायला लागणार आपल्याला. इथं गुरांचा दवाखाना आहे, आम्ही आलतो वाटतं. हेच वाटतं गुरांचा दवाखाना. तिथं लोकांचे आम्ही एक्सरा मशीन काढा आलतो. एक्सरा काढा घालतो ना इथं, मग नको चला आलतो का इकडे मी एकदा दवाखान्याला. आता इथं विचारायला लागेल ह्या माणसाला. विचार, काय राजगुरूंचं स्मारक, राजगुरूंचं स्मारक, वाडा त्यांचा इथून राईट का? जवळच इथून. गल्ल्यांमुळे मला लक्षात नाही. अरे इथे गल्ल्यात नाही लक्षात राहत. नाही इथं लईच गल्ले. आपण ते वाडा बघालतो, वाटत तुला माहिती आहे किती 100 वर्ष जुना वाडा. आज लक्षात. महाराज पुरोहित इकडूनच असलं का? दोनदा आलेलो इथं, जवळ आलं जरा लक्षात आलं माझ्या. सरा काका अहो इथं आत इकडं. आणि पहिल्या वेळेस तू होता ना सोबत आपल्या? नाही मी तर पहिल्यांदाच आलोय. पहिल्यांदा आला? हा, मग दोन्ही वेळेस मी तू नव्हता. पहिल्या वेळेस तर मीच एकटा आलतो. उतरा. पूर्ण जोरात काम चालू आहे रे यांचं. सगळं चेंज करतात काही. पहिलं हे साधं होतं रे, आता चांगलं बांधतात. भारी करतात की राव. रेनोव्हेशनचं काम चालू आहे ना, अशी परिस्थिती. हे पहिल्यापासून असं आहे तसं होतं. आणि विहीर पण होती, मी बघितलेली पहिलीच. पण हे सगळं चेंज करता येते आत्ता. हो, हे त्यांचा वाडा होता, हे स्टेप वगैरे सगळं होतं. फक्त हे भिंत बांधतात ते. आणि इकडं जोरात काम चालू आहे या साईडला. इथं कोण नाही राव, इथं फक्त लेबर सगळे. इथं कोणतरी ना भेटायला स्थानिक व्यक्तीला, ती बरोबर सांगतील आपल्याला कोण कसं काय, कोण कमिटी वगैरे काय आहे, त्यांना कसं द्यायला लागतील. डोनेट करायचं म्हणलं त्यांच्या जो कमिटी होत्या ना, त्यांच्याकडे द्यावं लागेल ना, दुसऱ्याकडे देऊन फायदा नाही. आता असं काम चालू आहे, ते पूर्ण चेंज केलंय. आता आत न जाता यायचं राव, सगळं बांध चालू आहे त्यांचं. भैया यहाँ पे कौन है? यहाँ पे कौन है? हाँ, लोकल आदमी कोई है यहाँ पे? लोकल आदमी लोकल आदमी नहीं, यहाँ पे कमेटी पे कोई होगा ना? अध्यक्ष रहता है, लेकिन वो अभी आया नहीं, आता है अभी बाद में आएगा. ओके, उनका नंबर है कुछ? साहब के पास होगी. साहब कहाँ पे आपके साहब? ऊपर जाओ. चलो, सीधे क्या नाम है उनका? सर. यस सर. ओके, त्यांना जाऊन बैठा खायला यांना पण जास्त आयडिया नाही आहे. असे फोटो वगैरे लावले तिथं. ते पहिलं असून त्याचे हे चांगलं करते तिथं. पण त्या साईडला पण चेंज करते वाटतं. असं आता काम चालू आहे. आता हे पूर्ण काढलं वाटतं यांनी फाउंडेशन पासून, आणि सगळं वरचं चेंज करून, साईड चेंज करून सगळं करते ते.
हे दगड वेगळाच आहे जरा. इथं आत आहे ना राजगुरूंचं आस्ती होती आणि इथं काहीतरी आहे बरं यांचं. असं मला आता आठवत नाही एक्झॅक्ट बरोबर, पण बरंच सामान होतं सगळं काढून ठेवलं त्यांनी. आता ज्यावेळेस बनवतील त्यावेळेस परत लावते वाटतं. ते कमिटीवरचे एक जण आहे, ते म्हणते की ना एक 15 मिनिटात येतील ते, त्यांची वाट बघू आपण. तिथे येणार फवारल्या वाटत आम्ही आलोय. तिथे आहे ना पहिल्या वस्तू प्रिझर्व करून ठेवतात त्यांनी अशा. हे सगळं पहिल्याच्यात होतं. बाकी काय तिकडं असं बाकी त्यांचं सामान दिसतं सगळे. प्रस्तावित ओके असं डेव्हलप करणारे वाटते स्मारक. त्यांचं घर होतं काय संतोष शेठ? हे पण त्यांचं घर आहे काय तिथं ना? वर कसं गेले रे ते? रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्यांचं. आता ते धूळ उडत नाही का त्यामुळं पुढं जाता येत नाही. आज लाकडाचं गाठ ते चांगलं लाकडाचं बनवलंय मी. काय तुमचं पिस्टल आहे ना ती? किंवा नाव पत्ता नसतो लिहिलं तरी चालेल मोबाईल नंबर. हा तुम्हाला डोनेट कसं म्हणून ना पावती वगैरे द्याल ना? ओके. अभिप्राय काय लिहायचा आता? नाव पत्ता लिहा. मला आहे ना माझा युट्यूब चॅनल आहे, मला पहिलं पेमेंट भेटलं म्हणून मी राजगुरूच्या स्मारकाला द्यायला आलोय. वा 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 अभिनंदन. अभिनंदन काय त्यांनी आपल्यासाठी एवढं मोठं बलिदान दिलं आपण देऊ शकत नाही त्यांना. इथं नाव नंबर येऊ ना? सुशील मांजरे. सुशील मांजरे ओके. आम्ही काय असं लय मोठं मान काय लय असं मोठं काम नाही केलं, थोडे नॉर्मल अमाऊंट दिले. जर का तुम्हाला पण द्यायची असेल ना तर डायरेक्ट या स्मारकाजवळ त्यांच्या माणसांना आहे ते इथं असतं आहे, त्यांच्याकडे तुम्ही डोनेट करा आणि ते तुम्हाला पावती पण देते रीत सर. ओके. ज्या माणसाने आपल्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलं असेल ना त्या माणसांना नाही विसरायला पाहिजे. आम्ही दरवेळेस येतो बरं का, यावेळेस 23 मार्चला ते म्हणले की तुम्ही या, एकदम स्पेशल कार्यक्रम असतो एक नाही का, तर तुम्ही अटेंड करा. काय संतोष शेठ येऊ आपण इकडे यावेळेस. बाकी काय ना माझ्या असं एक यादगार राहायला पाहतो नाही का, आपण काहीतरी चांगलं केलं म्हणून त्या दिवशी बरोबर नाही 1 डिसेंबरला आलो मी आणि आपले थोडेफार पेमेंट होतं आपण ते स्मारकाला डोनेट केले. बाकी काय करायचं नव्हतं मला. बाकी कॉन्टेंटचा हिशोब नाही आहे, विषय नाही आहे, कारण की मी जस्ट मेंबरसाठी करतो की आपल्याला आठवण बनून राहील. आपण या ठिकाणी या तारखेला आलतो बाबा. आता मी बरेच जवळपास ना 200-300-400 ब्लॉग झाले असतील. मी आतापर्यंत कधीच नाही म्हणलं की माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. लाईक बी काही करू नका, शेअर पण नका, कमेंट पण नका करू, शेअर करा जास्तीत जास्त. कारण हे व्हिडिओ जर शेअर केले ना अजून लोकांपर्यंत पोहोचून आणि बरेच लोक अजून डोनेट करतील पैसे आणि स्मारक अजून मोठं होईल आणि तिथून त्याच्यातून लोकांना प्रेरणा पण भेटेल चांगली. ओके.